नमस्कार, मी राधिका आणि राधिका's ट्रॅव्हल डायरीज आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलवर पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे. तर आता जर पाहत असेल तर पूर्ण फॉरेस्ट एरियामध्ये आहे आणि आता एका वेगळ्या माउंटन रेंजमध्ये आलेलो आहे, नॉर्थ बेंडमध्ये. तर आज माउंट साय हा ट्रेल करणार आहे आणि खूप मोठा ट्रेल असणार आहे हा, आणि थोडंसं एलिव्हेशन पण आहे या ट्रेलसाठी. तर वरती जाऊन खूप छान व्ह्यू सुद्धा पाहायला मिळणार आहे. आणि या ट्रेलला पहिल्यांदाच चाललेलो आहे. आता सकाळचे 8:15 वाजलेत आणि मला असं वाटतं साधारण 2 तास तरी लागतील आपल्याला माउंट सायला पोहोचण्यासाठी आणि माउंट सायच्या वरती टॉपवर पोहोचण्यासाठी. तर चला बघूयात आपण हा माउंट साय ट्रेल कसा आहे आणि आपल्याला जाताना काय काय व्ह्यू दिसतात. आणि माउंट साय प्रसिद्ध आहे त्याचा, माउंट साय वरती गेल्यानंतर जो व्ह्यू दिसतो ढगांचा वगैरे, त्याच्यासाठी तो व्ह्यू कसा दिसतो ते. चलो लेट्स गो. माउंट साय नॅशनल रिसोर्स कन्झर्वेशन एरिया. तर हा आहे, पण माउंट सायला जाणार आहे ते. खूप मोठा आहे ही रेंज डोंगराची आणि इथे मॅप पण दिलेला आहे. कधी कधी रेंज वगैरे पण जाऊ शकते वरती. मॅपचा पण इथे फोटो काढून घेऊ. काही रूल्स आहेत बेसिक आणि वाईल्ड लाईफ पण आहे इथे. आपली नेहमीची परंपरा कायम ठेवत ट्रेकची सुरुवात करत आहोत गरमागरम चहा आणि टोस्ट घेऊन. ट्रेक सुरू केले आणि लगेच थोडीशी चढाई चालू झालेली आहे. तर माझ्यासोबत आज ट्रेक करण्यासाठी माझ्या मैत्रिणी आहेत, स्वाती आणि क्रांती. तर आम्ही तिघीजणी मिळून हा ट्रेक करणार आहे. चलो. इतकी छान ग्रीनरी आहे आणि तिथे समोर ऊन पडलेले दिसतंय. इथे ऊन येत नाहीये कारण की दाट झाडी आहे, एकदम दाट झाडी आहे. आम्ही ट्रेक सुरू केला तेव्हा खूप लोक दिसले. काही लोक वरती कॅम्पिंग करून पण खाली आलेले आहेत आणि काही लोकांनी खूप सकाळी ट्रेक करून ट्रेक संपवून रिटर्न पण गेलेले आहेत. सकाळी लवकर होते, उन्हाळा चालू आहे, 5:30लाच सूर्योदय होतो, त्यामुळे उजेड असतो खूप. आणि आत्तासुद्धा वातावरण छान आहे, ऊन आहे आणि आतमध्ये इथे जास्त ऊन येत नाही आहे, पण थोडंसं थंड आहे, चिल म्हणू शकतो तसं वातावरण आहे. आणि छान वाटतं आता ट्रेक करताना. एलिव्हेशन आमचं लगेच सुरू झालेलं आहे. आता उन्हाळा चालू आहे तर उन्हाळ्यामध्ये येणारे बेरीज दिसत आहेत आजूबाजूला. खूप झाडं दिसत आहेत बेरीजची. जाताना अशी खूप झाडं दिसत आहेत ज्याच्यावरती मॉस म्हणजे शेवाळ आलेलं आहे. आणि इथे सुद्धा झाडं पडलेली आहेत, काही काही, खूप जास्त नाही. लेक 22ला खूप दिसली होती झाडं पडलेली. आणि एलिव्हेशन बघ, चढ भरपूर आहे. जसा ट्रेक चालू केला तेव्हापासून असाच चढ आहे. 8:45 वाजलेत आणि आम्ही छोटासा ब्रेक घेतला, वॉटर ब्रेक. आणि या हाईकला खूप लोक आहेत आणि आपल्या पाळीव प्राण्यांसोबत पण आलेले आहेत. खूप प्रसिद्ध हाईक आहे ही आणि काही लोक तर धावत धावत जातात हाईक करायला. तर छोटासा ब्रेक घेतलाय आणि आता ट्रेक कंटिन्यू करूयात. 1 तास झाले आम्ही ट्रेक चालू आहे आमचा. आणि आता थोडं ऊन जास्त दिसायला लागले कारण की जसं जसं वरती जातोय झाडं थोडीशी विरळ होत जात आहेत. पण अजून सुद्धा वातावरण आल्हाददायकच आहे, खूप जास्त गरम होत नाहीये. आम्ही चालतोय थोडं, त्याच्यामुळे थोडीशी गरमी वाटते, पण वातावरण थंड आहे. थंड म्हणजे पण वातावरण असं सुसह्य वातावरण आहे, काही जास्त त्रास होत नाहीये गरमीचा म्हणा किंवा थंडीचा. आणि हा ट्रेल थोडासा एलिव्हेशन जास्त आहे त्यामुळे लहान मुलं नाही दिसली आम्हाला. मुलं आहेत 7वी 8वी मध्ये असणारी मुलं आहेत ट्रेक, ते दिसले आम्हाला फॅमिलीसोबत आलेले, पण लहान मुलं नाही आहेत. म्हणून मी सारांशला आणलं नाही कारण की लेक 22 त्याने पूर्ण केला पण थोडा जास्तच होता त्याच्यासाठी. मग म्हणलं त्याला पुढच्या एखाद्या छोट्या ट्रेलला घेऊन जाईल मी. पण इथे आपल्या आपल्या कुत्र्यांना घेऊन आलेत लोक आणि काही लोक तर लिटरली धावत हा ट्रेक करतायत. इथे आता उन्हाळा चालू आहे त्यामुळे लोक बाहेर पडतात आणि काही लोक तर
प्रत्येक आठवड्यामध्ये किंवा दर दिवशी म्हणलं तरी धावायला जातात आणि विकेंडला अशा ट्रेल्सला जातात. तर उन्हाळ्याचा पूर्णपणे आनंद घेतात, कारण की 3 महिने उन्हाळा आहे, त्याच्यानंतर पुन्हा थंडी असते. असं वातावरण मिळत नाही. बाहेर जरी पडू शकलो असतो तरी असं आल्हाददायक वातावरण नसतं. हो, बघू शकता खूप चढाई आहे आणि एकदम जास्त स्टिप नाही आहे, म्हणजे खूप खूप चढाई नाही आहे. एक सलग चढाई आहे जेवढी काय एलिव्हेशन आहे ते. त्यामुळे असा खूप जास्त थकवा येत नाही आहे तेवढा अजून तरी. चला बघूयात आपण किती राहिलं माहिती नाही, मला वाटतं 1 तासच राहिलं असेल अजून. चलो, माझ्या मैत्रिणी येत आहेत. मी बोलता बोलता आपलं पुढे आली आहे. खूप लोक आता ट्रेक करून रिटर्न सुद्धा चाललेत आणि दाट झाडी पण थोडीशी विरळ होत चालली. आता जरा आकाश दिसायला लागलंय. मला वाटतं बऱ्यापैकी आलोय वरती आम्ही. चला मुलींनो, चला, एन्जॉय करताय का? हा येस, चला, खूप ट्रेक करायचे आपल्याला असे. आता 9:45 वाजलेत आणि मला असं वाटतं बऱ्यापैकी वरती आलोय आम्ही. आणि एवढा वेळ फक्त चढाई होती. आता थोडासा असा नॉर्मल चालण्यासाठीचा रस्ता आहे, सरळ फ्लॅट रस्ता आहे. आणि एवढा वेळ खूप चढाई होती. मला असं वाटतं थोड्या वेळाने पुन्हा चढाई चालू होईल, कारण की डोंगर दिसतोय अजून. आपल्याला पूर्ण डोंगराच्या वरती जायचंय. बघूयात. पण हा तर खूपच छान ट्रेल आहे. हां, थोडंसं वरती चढाई आता. इथून मला वाटतं की इथे एक मुलगी चालली आहे, इथून वरती असणार आहे. तर हा तर पॅच छान आहे आणि झाडं सुद्धा थोडीशी विरळ झाली आहेत. छान वाटतंय. इथे लोक चालले तिथून. मला वाटतं की शेवटचाच टप्पा राहिलेला असणार आहे. 9:45 वाजले, 1.5 तास होत आलाय चालतोय आम्ही. अर्ध्यामध्ये आलो आम्ही, अजून हाफ राहिलाय. आम्ही ॲपमध्ये बघितलं आणि आता पुन्हा चढाई चालू झाली आहे. आता वाजलेले आहेत सकाळचे 10. मला वाटतं 8:15 चालू केलं होतं. 9:15, 10, 1.5 तास होऊन गेला. आणि आता एलिव्हेशन वाढलंय, थोडीशी चढाई वाढली आहे. मला असं वाटतं अजून 30% राहिलंय. पण इथे थोडंसं वेगळं आहे की इतर टाइम जेव्हा ट्रेक केलेला तेव्हा पाण्याचा प्रवाह असतो हातांना वगैरे, तर इथे तो पाण्याची वॉटर स्ट्रीम वगैरे काही नाही आहे. पण ओव्हरऑल अजून तरी छान वाटतंय. जवळजवळ 2000 फूट वरती आलो आम्ही. चढाई जास्त आहे आणि इथे झाडं वेगळी आहेत जरा. खाली आपण बघितलेलं की अशा फांद्यांच्या वरती शेवाळ होतं, पण आता इथे रिकाम्या फांद्या आहेत. या काही काही झाडांच्या पानं नाही आहेत, त्यांना सुकल्यासारखी वाटतात झाडं. तरी अजून 1000 फीट राहिलं आहे आपलं. बरंच आहे चढाई. चला चला, दमू नका. एवढं खालनं लोक येतात वरती चढून आणि अजून पण खूप एलिव्हेशन आहे, खूप वरती जायचं आहे आम्हाला. आता सकाळचे वाजलेले आहेत 11. 8:15 वाजता ट्रेक चालू केला आहे. तर जवळजवळ 3 तास होतील ट्रेक सुरू करून. आणि कंटिन्यू एलिव्हेशन आहे, कंटिन्यू चढाई आहे. मध्ये जो आपल्याला एक पॅच लागला होता ते जेव्हा अर्धा ट्रेक झालेला तेव्हा थोडासा एक सपाट ट्रेल होता, 300 फूटचा असेल. त्याच्या तो सोडून पूर्ण चढाई आहे. तर आम्ही पाणी पीत, गप्पा मारत, कधी स्वतःशी बोलत आणि आधीमध्ये प्रोटीन बार किंवा फ्रूट्स खात थोडी एनर्जी घेतो आहे आणि ट्रेक कंटिन्यू करतो आहे. थोडासाच राहिला आहे मात्र आता. मला वाटतं एक 15 मिनिटांचा राहिला असेल. बरेच लोक ट्रेक करून परत जात आहेत. चला बघूयात आपण. छान वाटतोय पण एलिव्हेशन जास्त आहे. प्रॉपर ट्रेक करायचं असेल तर मग हा ट्रेक करू शकतो. आणि मी अमेरिकेमध्ये केलेला हा सगळ्यात जास्त मोठा ट्रेक आहे. किती एलिव्हेशन आहे याचं? 3015 फूट वगैरे आहे. मोठा ट्रेक आहे, म्हणजे माझा पहिलाच मोठा ट्रेक आहे हा.
व्ह्यू तर मात्र खूप कमाल असणार आहे आणि पण हा ट्रेलसुद्धा मी खूप एन्जॉय करते आहे, खूप. चलो, शेवाळ्याने भरलेलं झाड बघितलेलं आपण बऱ्याचदा. हा दगड पूर्ण शेवाळ्याने भरला आहे. ॲक्च्युली पाहिलं तर इथे जे आहे ना, हे झाडावरचं शेवाळ पूर्ण वाळून गळून पडलं आहे, पण इथे एकदम या दगडावर हिरवगाळ शेवाळ आहे. माहिती नाही कसं सर्वाईव्ह झालं आहे ते. आणि हे झाड बघा, हे झाडाचं सगळं शेवाळ होतं आधी, सगळं सुकून गेलं आहे. चलो, इथे आहेत बऱ्याच ठिकाणी दगडांवरती आहे शेवाळ. 11:30 वाजलेत आणि एलिव्हेशन वाढत चाललं आहे. खूप चढाई आत्ता. मला असं वाटतं की शेवटचाच पॅच असावा हा. आणि झाडं पण जसं जशी वरती आलो आहे ना, झाडं बदलली आहेत. म्हणजे सरळ सुकलेली वाटतात. त्याच्यावरती जर शेवाळ होतं ते पूर्ण सुकलेलं आहे. काही झाडांच्या वरती तर अजिबात पानं फुलं काहीच नाही आहेत आणि काही झाडं छान हिरवीगार आहेत. असं मिक्स्ड पाहायला मिळतं आहे. चांगलीच चढाई आहे पण रस्त्यावर खूप लोक दिसतात. खूप लोक आलेले आहेत ट्रेल करायला आणि आम्ही थोडंसं निवांत पण करतोय. गडबड करत नाही आहे, निवांत छान प्रत्येकाच्या पेस पाहून थोडं थांबत वगैरे असं करतोय. त्याच्यामुळे काय प्रेशर नाही आहे. आणि कोणता पण ट्रेक खरं एन्जॉय करत करणं महत्त्वाचं आहे. आम्ही 2 तासात पूर्ण केला किंवा 2-3 तासाचा ट्रेक 2 तासामध्येच केला असं म्हणण्यापेक्षा 2 तासाचा ट्रेक आम्ही 3 तास केला पण तो एन्जॉय केला. मला हे छान हे सांगायला मला जास्त आवडेल. तसं मग आम्ही हा ट्रेल एन्जॉय करतोय. खूप छान. चलो, माझा जो माईक होता माझ्याकडे त्याची बॅटरी संपली आहे, त्यामुळे तो फरक जाणवेल तुम्हाला, पण ठीक आहे, इट्स ओके. 11:30 वाजलेत आणि आम्ही पोहोचलो आहे. आणि केवढं ऊन आहे. एवढा वेळ चालत होतो, ऊन नव्हतं अजिबात. आणि मागे असा व्ह्यू दिसतोय, खूपच छान. अजून वरती जाणार आहे आपण, मी दाखवते समोर काय दिसतंय. आणि समोर असा पूर्ण दगडांचाच डोंगर आहे, रॉकी पॅच आहे एकदम. आणि मग इथून आपण वरतीपर्यंत जाऊ शकतो त्या टोकाला. त्या टोकाला जाणार आहे. 1-2 मिनिटात निघूयात वरती आणि वरून बघूयात व्ह्यू काय दिसतो ते. खूप वरती आलोय, बापरे. समोर हायवे दिसतोय. हा सगळीकडे डोंगर रंग दिसत आहेत. आणि चाललोय आम्ही वरती चढत. प्रॉपर ॲडव्हेंचर म्हणू शकतो. सेफ आहे आणि एकदम सेफ आहे. काहीच रिस्क काहीच नाही रिस्की, एकदम सेफ आहे. व्यवस्थित जायचं वरती आरामात. आपण 3000 फूट वरती आलो आणि इथे हा आहे माउंट रेनियर हा वॉशिंग्टनमधला सगळ्यात उंच डोंगर आहे. आणि ढग दिसत आहेत पूर्ण. इथे सुद्धा ढग आहेत. आता आपण जिथे आहे पूर्ण ढगामध्ये. आत्ता अजून जरा पलीकडच्या साईडला जाऊयात. पूर्ण ढग आहे खाली. आता इथे या साईडला पूर्ण दरीच आहे, डाव्या साईडला. चलो, तिकडे पोहोचल्यावरती आता कॅमेरा ऑन करते मी. आम्ही छान बसलो या डोंगरावरती. समोर जो आहे हा मोठा दगड आहे, मोठा डोंगर आहे, तिथे पण जात आहेत लोक. आणि पूर्ण आता ढगांनी वेढलंय त्याला. आणि इथे हा व्ह्यू पूर्ण ढगामध्ये आहे. आम्ही सुद्धा खूप वरती आलोय, वरच्या डोंगरावरती आलोय एकदम. आता थोडा वेळ आम्ही छान स्नॅक्स खाऊ. सँडविचेस वगैरे आणलेत, ते ढग दिसत आहेत पूर्ण ढगामध्ये. आणि थंडी वगैरे नाही आहे, खूप छान वातावरण आहे. आता पटकन काहीतरी खाऊन घेतो आणि मग जमलं तर तिथे वरती जाऊ, नाहीतर मग थोडा वेळ थांबून मस्त व्ह्यू एन्जॉय करून निघूयात. माय गॉड, वाव. हातात ठेवलं होतं सँडविच, तर पक्षाने घेतलं. बापरे. वरती जाऊ शकतो. इथपर्यंत आम्ही जाणार आहे. इथे जे येलो कलरचा जो ड्रेस दिसतोय त्या दगडापर्यंत जाणार आहे. आणि लोक इथे वरती सुद्धा गेलेले आहेत. हे काय इथे, बापरे. पाठीमागच्या साईडने बहुतेक रस्ता आहे तिथे. आपण का तिथे जाणार नाहीये. थोडंसं वरती जाऊन व्ह्यू पाहून येऊयात.
खारुताई काय गं? खारुताईच आहे ना, छोटीशी खारुताई वेगळीच आहे, पहिल्यांदाच पाहिली मी इकडे. खूप फिरते इथे. तर आता दुपारचे वाजले 12:30 आणि आम्ही खूप छान वेळ घालवला इथे. अर्धा पाऊण तास थांबलो, निवांत व्ह्यू वगैरे बघितला, फोटोज काढले आणि एक पक्षी येतोय सारखा, तर त्याला खायला सुद्धा दिलं. माझी मैत्रीण म्हणाली होती की हे पक्ष्यांना आपण थोडंसं खायला असं दिलं की ते हातावर येऊन खातात, आणि तिने जस्ट बोलली ठेवलं आणि तो पक्षीने येऊन त्या पक्षाने येऊन खाऊन पण घेतला. तर आम्ही सगळ्यांनी एकदा खायला दिलं आणि आता निघतोय आपण. आणि व्ह्यू मात्र सगळीकडे बदलला, म्हणजे इतका सुंदर व्ह्यू आहे की क्लाउडी पूर्ण क्लाउड्स पण दिसत होते. अरे बापरे, स्नेक आहे, छोटासा स्नेक दिसलाय, गेला तो आतमध्ये वाटतं है ना. तर खूप असं ढगाळ पूर्ण क्लाउड्स आले होते, पूर्ण ढग इथे उतरले होते आणि काही वेळाने पूर्ण व्ह्यू क्लिअर झालेला. आणि या साईडला जर बघितलं तर मागे माउंट रेनियर, आणि आता पूर्ण क्लिअर झालंय, ऊन आलंय, सगळं क्लिअर झालंय आणि एक 5 मिनिटांनी वातावरण बदलेल आणि पूर्ण क्लाउड्स येतील पूर्ण ढगामध्ये. असं इतकं खूपच सुंदर व्ह्यू पाहायला मिळाला. म्हणजे एवढी 3 माईलची हाईक केली, पण वर्थ आहे, खूपच छान. तर 12:30 पावणे 1 होत आहेत आत्ता आणि खाली जायला 1.5 तास तरी लागेल. जेवढं वरती आलोय आपण 1.5 तास तरी लागेल. थोडासा इथे रॉकी पॅच आहे जो आधी दाखवला होता तो, आणि मग मात्र आपला नॉर्मल ट्रेल आहे. आणि खाली जायचं आहे त्याच्यामुळे आता काही टेन्शन नाही आहे. चढताना थोडासा दम लागतो वगैरे, पण खाली जाताना इझिली जाऊ शकतो. चला जाऊयात. आता हा जो रॉकी पॅच आहे तो उतरून खाली जायचं आहे. छोटासाच आहे, खूप जास्त मोठा नाही आणि खूप सेफ आहे अगदी. ते मागचा डोंगर जो मी म्हणले होते आधी, तर तिथे आम्ही गेलो नाही कारण की इथेच बराच वेळ थांबलो, वेळ घालवला. मग म्हणलं आता तिथे वरती जाऊन पण पुन्हा तिथे थांबणार, अजून अर्धा 1 तास जाणार, मग तिथे नाही गेलो वरती. इथूनच रिटर्न चाललो कारण की इथे जो व्ह्यू दिसतोय तोच तिथून पण दिसणार, सो नाही गेलो आम्ही. चलो. खारुताई खेळतायत खूप आहेत खारुताई या एरियामध्ये, खूप जास्त. असा आवाज येतोय छान पक्ष्यांचा आवाज येतोय, वाऱ्याचा आवाज येतोय. खूपच पीसफुल आहे, खूप पीसफुल आहे. वेगवेगळ्या खारुताई आहेत काय इथे पण, एक छोट्या मोठ्या, लाल, काळ्या, चॉकलेटी, सगळ्या कलरच्या. हे काय इथे पण, अरे बापरे. हा मम्मा इकडे नको. जो मधला जाताना जो मधला पॅच लागला होता फ्लॅट सरफेसवाला, तर त्या पॅचवरती आलो आहे आणि मला असं वाटतं अजून अर्धा पाऊण तास तरी अजून चालावं लागणार आहे. पण हा जो एरिया इथे छोटासा ब्रेक घेतला, बसलो थोडा वेळ, आणि खारुताई बहुतेक इथे राहतात. इतक्या खारुताई आहेत आणि इतके आवाज येत आहेत वेगवेगळ्या पक्ष्यांचे, किड्यांचे. खूप पीसफुल वाटलं. ठीक आहे, आता लहान मुलं पण दिसत आहेत, छोटी मुलं आली, 2-3 लहान मुलं बघितली आम्ही. पळत चालले. 2 वाजलेले आहेत. 2:30 पर्यंत पोहोचू आपण. चलो आम्ही, आणि फायनली आम्ही हा एवढा मोठा ट्रेक पूर्ण केलेला आहे. तुम्हाला आवडला का ट्रेक आजचा? काय जास्त आवडलं? खूप सुंदर होता. ढग, व्ह्यू, माउंट रेनियरचा व्ह्यू, स्पेशल खूप सुंदर होतं. ओव्हरऑल कंपनी हो ते तर आहे. झाडं. चला, तर बेसिकली आम्ही एन्जॉय केलाय, कंपनी सोबत आम्ही ट्रेक पण एन्जॉय केलाय. फायनली आम्ही आलेलो आहे पार्किंग एरियामध्ये आणि आता वाजलेले 3, तर जवळजवळ 7 तास. आम्ही 8:15 सकाळी चालू केला होता ट्रेक आणि आता वाजलेले दुपारचे 3 आणि जवळजवळ 7 तासाचा हा ट्रेक होता आणि 7.5 माईलचा कंप्लीट ट्रेक केला. पण खूप छान ट्रेल आहे आणि थोडंसं एलिव्हेशन जास्त आहे. सोपं आहे असं नाही म्हणणार, ट्रेक सोपं आहे पण एलिव्हेशन जास्त आहे, चढाई जास्त आहे, तर थोडासा फिटनेस पाहिजे हा ट्रेक करण्यासाठी. पण जो व्ह्यू पाहतो वरचा माउंट सायवरून, जो माउंट रेनियर दिसतं आणि जो व्ह्यू दिसतो क्लाउड्समधला आणि खालचा सुद्धा क्लाउड्स क्लिअर झाल्यानंतर पण इतका छान व्ह्यू दिसतो, तर तो वर्थ आहे. तर आम्ही खूप एन्जॉय केली ही हाईक आणि मजा आली या हाईकमध्ये.
तर पुढच्या वेळेला नक्कीच अजून अशी एखादी हाईक करायला आवडेल, नवीन एखादा पॉईंट बघायला आवडेल. तर आजचा जो व्लॉग आहे तो मी इथेच थांबवते. तर तुम्हाला आजचा व्लॉग आवडला का मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवार आणि कुटुंबासोबत नक्की शेअर करा. लवकरच भेटूयात अशाच एखाद्या धम्माल ट्रॅव्हल व्लॉगमध्ये. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू.